Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss one more practice test paper on the topic of the lesson The Boy Who Broke the Bank. It is 10th standards lesson from English textbook. Okay, let's see the what type of activities are given or the questions are given and its solutions also given there or answers also given. तर या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये या प्रॅक्टिस टेस्ट पेपरमध्ये क्वेश्चन्स आणि आन्सर्स दोन्ही दिलेले आहेत. 35 मार्क्ससाठी ही क्वेश्चन पेपर आहे. त्याच्यामध्ये 3 सीन पॅसेज आहेत, 2 सीन पॅसेज अँड 1 अनसीन पॅसेज फॉर 30 मार्क्स अँड 1 रायटिंग स्किलवरती वर्बल टू नॉन वर्बलवरती आहे. लेट्स सी, चला तर बघूया. बट बिफोर वॉचिंग दिस व्हिडिओ ॲज युजल आय रिक्वेस्ट यू डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. ओके, लेट्स गो. Practice test paper for 35 marks on the topic of The Boy Who Broke the Bank. First question, read the following passage and activities. एक पॅसेज दिलेला आहे या लेसनमधून. हा लेसन समजून घ्यायचा असेल तर द बॉय हू ब्रोक द बँक यूट्यूबवरती टाका, पुढे भालेराव असं लिहा, म्हणजे तो टॉपिक एक्सप्लेनेशन दिलेला तो बघा आणि त्यानंतर ही ॲक्टिव्हिटी तुम्ही सहजपणे सोडवू शकाल. आपण डायरेक्ट क्वेश्चन आणि आन्सर बघूया. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. A1, fill in the blanks and complete the following lines for 2 marks. 1 sentence is given, वाक्य पूर्ण करायचं आहे. सीताराम वॉज ऑन हिज डॅश डॅश राऊंड. याच्यामध्ये एक सीताराम नावाचं कॅरेक्टर आहे. तो वॉशरमनचा मुलगा आहे, जे कपडे धुणारा आणि कपडे प्रेस करून इतरांच्या घरी पोहोचवणारा. सीताराम वॉज ऑन हिज कोणत्या राऊंडला तो निघाला होता? कलेक्शन करण्यासाठी, डिलिव्हरी और युज्युअल. तर आन्सर आहे सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड, म्हणजे कपडे पोहोचवण्यासाठी तो निघालेला होता. नेक्स्ट सेंटेन्स, डॅश डॅश द वॉशरमन सन पास्ड बाय. वॉशरमनचा मुलगा कोणाच्या जवळून पास होऊन गेला? हरियाराम, कमल, किशोर, गणपत और सीताराम. तर आन्सर आहे सीताराम द वॉशरमन सन पास्ड बाय, म्हणजे त्या वॉशरमनच्या मुलाचं नाव काय? सीताराम. तो तिथून निघाला होता. नेक्स्ट सेंटेन्स, नथू हॅड नॉट रिसिव्ड हिज सॅलरी टिल डॅश डॅश ऑफ द मंथ. कोणत्या तारखेपर्यंत त्याची नथुरामला त्याची सॅलरी मिळालेली नव्हती? अँड राईट आन्सर इज द नथू हॅड नॉट रिसिव्ड हिज सॅलरी 20th ऑफ द मंथ, म्हणजे या महिन्याच्या 20 तारखेपर्यंत. ओके, नेक्स्ट, नथू स्वेप्ट द स्टेप्स. नथूने त्या पायऱ्या झाडू मारला. डॅश डॅश बँक. आता कोणत्या बँकेचं नाव लिहायचं आहे? रामनगर, पीपल नगर, पटेल नगर और नेहरू नगर. सो त्या या पॅसेजमध्ये पीपल नगर ही बँकेचं नाव आहे. पीपल नगर इज अ राईट आन्सर. तुम्ही तो शब्द भरून ते वाक्य परत लिहायचे असते. ओके, सो 2 marks यू विल गेट हिअर. A2, आन्सर इन 1 sentence. राईट 4 प्रॉपर नाउन्स फ्रॉम द पॅसेज. पॅसेजमधून नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर हे पार्ट्स ऑफ स्पीच तुम्हाला माहिती असतील. नथू, सीताराम, गोविंदराम, पीपल नगर हे नावं याच्यामध्ये म्हणजे नाउन्स याच्यामध्ये आलेले आहेत. ओके, हू सेड टू हुम, कोण कोणास म्हणाले. सेंटेन्स, आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, मला त्या गोष्टीबद्दल बोलण्याची इच्छा नाही आहे. तर याच्यामध्ये नथू सेड टू सीताराम, नथू सीतारामला बोलतो. नथू हा स्वीपर बॉय आहे त्या बँकेमधील. नेक्स्ट, A3, vocabulary based activities. Rewrite in alphabetical order. Grumble, delivery, plodded, sweeper. आता हे शब्द अल्फाबेटिकली म्हणजे ABCD क्रमाने लिहायचे. तो तुम्हाला माहिती असणारच आहे, जे A वाले B वाले शब्द. सो D ABCD क्रमामध्ये D पहिला तुम्ही D फॉर डिलिव्हरी, D नंतर G टू G फॉर ग्रम्बल्ड, देन P फॉर प्लॉडेड आणि S फॉर स्वीपर. सो DGPS हा क्रम आहे. ओके, नेक्स्ट, क्लासिफाय द फॉलोइंग वर्ड्स इंटू वर्ब, नाउन, ॲडजेक्टिव्ह. ते काही शब्द दिले आहेत ते वर्बमध्ये, नाउनमध्ये आणि ॲडजेक्टिव्हमध्ये वेगवेगळे करायचे आहेत. ग्रम्बल, डिलिव्हरी, सेव्हरल, पे, लक हे जे शब्द आहेत. तरी ते आपण डायरेक्ट आन्सर बघूया. नाउन याच्यामध्ये कोणकोणते? डिलिव्हरी, पे अँड लक, दीज आर द नाउन्स. अँड वर्ब, ग्रम्बल, टॉक, रेज हे क्रियापदं आहेत. अँड ॲडजेक्टिव्ह नामामध्ये विशेष माहिती सांगणारा शब्द पुअर अँड सेव्हरल. ओके, ग्रामरवरती A4, नथू बँग द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन. आयडेंटिफाय द व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये की पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ते ओळखायचं आहे, ते नाव लिहायचं आहे. नथू बँग्ड, सो सब्जेक्ट आणि वर्ब, देन ऑब्जेक्ट. सो इथे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये हे सेंटेन्स आहे. आन्सर ॲक्टिव्ह व्हॉइस. सीताराम, नेक्स्ट सेंटेन्स, सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये हेल्पिंग वर वॉजचा वॉजंट होईल आणि सीताराम बदल ही. मग वॉजंट ही कुठे दिसतो का? नाही. डिडंट ही रॉंग, वॉजंट ही नाही आहे.
आहे, वॉज ही, तर वॉजंट ही. तर मग आपल्याला आन्सर कशा पद्धतीने लिहायचं असतं, यू हॅव टू राईट द कंप्लीट सेंटेन्स देन कॉमा वॉजंट ही, इट इज अ आन्सर. ओके. पर्सनल रिस्पॉन्स, हाऊ डिड नथू शो हिज डिस्गस्ट. नथूने आपला नाराज किंवा तो नाराज आहे किंवा कशा प्रकारे तो त्रासलेला आहे त्याने आपलं दाखवलं. नथू ब्रूम्ड केअरलेसली, तो काळजी न करता म्हणजे केअरलेसली तो झाडू मारत होता. सो दॅट द डस्ट रोज इन टू अ क्लाउड अँड सेटल्ड ऑन द ग्राउंड. ही ऑल्सो बँग हिज पॅन अगेन द डस्टबिन. परत ती डस्ट पॅन जो आहे ते केराची टोपली तो परत आदळत होता या अर्थाने. फिल इन द ब्लँक्स अँड कम्प्लीट द फॉलोइंग लाईन्स. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे त्याच्या ॲक्टिव्हिटीज, म्हणजे परत एक तुम्हाला पॅसेज दिलेला आहे त्याच लेसनमधून आणि त्या पॅसेजवरती ॲक्टिव्हिटीज. A1 बघा, फिल इन द ब्लँक्स अँड कम्प्लीट द फॉलोइंग. ही स्मॉट द स्टेप्स विथ हिज ब्रूम डॅश डॅश रिफ्युजेस. ही स्मॉट द स्टेप्स विथ हिज ब्रूम स्कॅटरिंग द रिफ्यूज. ओके, स्कॅटरिंग द राईट आन्सर. द डॅश डॅश मॅनेजर वॉज डिलेमा. द हॅरेस्ड मॅनेजर वॉज इन डिलेमा. Next, he declared that the bank had dash dash of money. He declared that the bank had plenty of money. बँकेकडे भरपूर पैसे त्यांनी मॅनेजरने डिक्लेअर केलं. नेक्स्ट सेंटेन्स, who would have thought the bank would? And answer is collapse. Okay. Then A2, put the sentence in sequence of happening. आता याच्यामध्ये जे वाक्य आलेले आहेत, आता 4 सेंटेन्स दिलेले आहेत ते योग्य क्रमाने नाही आहेत, म्हणजे ज्या घटनाक्रमानुसार. तर तुम्हाला याचा आन्सर येण्यासाठी एक आयडिया आपण करू शकतो. हे प्रत्येक सेंटेन्स या पॅरेग्राफमधून आहे, म्हणजे जे सेंटेन्स आले त्या पॅरेग्राफमध्ये अंडरलाईन करा आणि जे फर्स्ट अंडरलाईन केलेले सेंटेन्स असेल ते आन्सर म्हणून फर्स्ट त्याला येईल. ओके. तो याचा राईट ऑर्डर आहे, योग्य क्रम आहे. फर्स्ट सेंटेन्स, पीपल गॅदर्ड ॲट द बँक. आता इथे हे पीपल गॅदर्ड ॲट द बँक तुम्हाला क्वेश्चनमध्ये 4th नंबरला आहे, पण तुम्ही जेव्हा अंडरलाईन कराल ना पॅसेजमध्ये तो फर्स्ट नंबर आलेला असेल आणि त्याच्यानंतर बाकीचे सेंटेन्स. म्हणजे तुम्ही अगोदर जर अंडरलाईन पॅरेग्राफमध्ये केलात तर ते तुम्हाला आन्सर लिहिताना इझी जाईल. तुम्ही बोला डायरेक्ट आन्सर कसं काय सरांनी लिहिलं, तर याच्यासाठी हे आहे की दिलेली सेंटेन्स तुम्ही अगोदर पॅरेग्राफमध्ये अंडरलाईन करा आणि फर्स्ट सेंटेन्स जे अंडरलाईन केलं आहे ते फर्स्ट नंबरला आन्सरमध्ये लिहा. त्या अशा क्रमाने पुढे जा. ओके. सेकंड, द मॅनेजर ट्राईड टू काम द अँग्री पीपल. Third, people threw stone at the bank. And fourth, Nathu came to sweep the bank. So this is the right or correct order. A3, vocabulary based activity, शब्दाच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटीज किंवा क्वेश्चन्स असतात. फाइंड अँटोनिम्स फ्रॉम द पॅसेज. दिलेल्या शब्दासाठी अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स पॅसेजमधून शोधून लिहा. लोअरिंग, आन्सर डायरेक्ट बघूया. लोअरिंगसाठी आहे लो म्हणजे कमी करणे. रेझिंग वाढवणे. सॅडली दुःखाने. चेअरफुली आनंदाने. प्रोवोक प्लेकेट. लिंकिंग डिस्गस्ट या अर्थाने. मेक स्मॉलर वर्ड्स युजिंग द लेटर फ्रॉम द गिवन ॲग्रेवेटेड, म्हणजे या शब्दाचे परत छोटे शब्द तयार करा त्याच्यामध्ये अक्षरांचा यूज करून. डेट, ग्रेट, ड्रॅग, ग्रेव, रेज, जे तुम्हाला लँग्वेज स्टडीमध्ये ही ॲक्टिव्हिटीज विचारली जाते. ओके. A4, ग्रामर बेस्ड क्वेश्चन्स. ही हॅड फिनिश हिज वर्क. 1 सेंटेन्स. अनदर सेंटेन्स, ही सॅट डाऊन ऑन हिज हायस्ट steps. Write a sentence with WH word. ओके. आता तुम्हाला राईट द सेंटेन्स म्हणण्यापेक्षा कंबाईन जॉईन द सेंटेन्स बाय युझिंग कंपाऊंड सेंटेन्स किंवा कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनव, म्हणजे WH वर्डचा यूज करून 2 वाक्ये जोडा थोडक्यामध्ये. तर इथे आपण यूज केलेला आहे फर्स्ट सेंटेन्स ॲज इट इज. ही सॅट डाऊन ऑन द हायस्ट स्टेप्स वेन. ही सॅट डाऊन हाय स्टेप्स वेन ही हॅड फिनिश हिज वर्क. आता इथे वेनचा यूज का केला, का इथे क्लॉजेसवरती हा जे क्वेश्चन आहे, म्हणजे वेगवेगळे 2 सेंटेन्स आहेत त्याचा आपण क्लॉज केला, म्हणजे सिम्पल कंपाऊंड सेंटेन्सवरती कंपाऊंड सेंटेन्स ते बनवलेलं आहे. देन अँड देर वॉज नो वे ऑफ कंटेनिंग सेट गोविंदराम. रिराईट युझिंग कुडचा यूज करून वाक्य परत लिहा. There was no way, there was no way he could contain said Govindram. आता can, could, may, might हे जे ऑक्झिलरी वर्बचा यूज कशा प्रकारे होतो त्याच्यावरती अवलंबून आहे. ओके. पर्सनल रिस्पॉन्स, गिव्ह युअर ओपिनियन ऑन द एंटायर सिच्युएशन इन द बँक. या पूर्ण बँकेच्या सिच्युएशनमध्ये तुमचं मत व्यक्त करा. Answer, the development in the bank issue is a clear example of how rumors can run over lives. याच्यामध्ये जे rumors तयार झालेली आहे, म्हणजे जी अफवा पसरलेली आहे
त्याच्यावरती हे सगळं अवलंबून होतं. अ सिम्पल फॅक्ट ऑफ नॉन पेमेंट ऑफ ॲन एम्प्लॉई ब्लो अप द बँक कोलॅप्स. म्हणजे फक्त एका एम्प्लॉयला वेळेवरती पगार न दिल्यामुळे कशा प्रकारे अफवा पसरली हे इथे सांगितलेलं आहे. दिस इज मेनली बिकॉज ऑफ द इरिस्पॉन्सिबल हॅबिट ऑफ द पीपल. म्हणजे लोक किती इरिस्पॉन्सिबल म्हणजे गैरजबाबदार आहेत, जबाबदारीने वागत नाहीत समाजामध्ये लोक, हे दाखवतो. पीपल गॉसिप, लोक and the mischief makers add to the problem. There is no benefit, rather only difficulties in such type of spread of news. अशा प्रकारचे मुळे अडचणीच वाढतात पण प्रॉब्लेम क्रिएट होतात तिथे सांगितलेलं आहे. ओके, आणखीन एक वन मोर पॅरेग्राफ अनसीन पॅसेज दिलेला आहे, बट वी डोंट हॅव दॅट मच टाईम. तर आपण तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन अँड आन्सर रीड करून दाखवतो. फिल इन द ब्लँक्स इन कंप्लीट द फॉलोइंग लाईन्स. द स्टुडंट्स इन द विलेज वेर रँक्ड ऑन द बेसिस ऑफ merit. The village is named as Alladhali because it is lined with banyan tree. The meaning of Hali is village. One of the top students among the class was Mridula. आता हा पॅरेग्राफ नीट रीड करा. परत तुम्हाला एकदा पॅरेग्राफ तुम्हाला रीड करून दाखवलाच पाहिजे. देर वॉज अ स्मॉल विलेज इन नॉर्थ कर्नाटका. उत्तर कर्नाटकमध्ये छोटंसं गाव आहे विथ अ पॉप्युलेशन ऑफ 5 to 8,000. 5 ते 8,000 ते पॉप्युलेशन लोकसंख्या आहे. इट बोस्टेड ऑफ द ब्युटिफुल लेक विथ अ टेम्पल ऑफ लॉर्ड हनुमान ऑन इट शोर. किनाऱ्यावरती एक सुंदर हनुमानाचं टेम्पल आहे, सुंदर असं. द एरिया वॉज डॉटेड विथ बनियान ट्री. तिथे एक मोठं वडाचं झाड देखील आहे. इन कन्नड अ बनियान ट्री इज कॉल्ड अल्लाधमारा. हे कन्नडमध्ये हा शब्द आहे. आणि हाली मीन्स विलेज. हालीचा अर्थ विलेज होतो. सो विलेज वॉज नेम्ड अल्लाधली. म्हणजे ह्या अल्लाधली म्हणजे जे बनियान ट्री किंवा वडाच्या झाडावरून हे गावाचं नाव पडलेलं आहे. अल्लाधली हॅड ओनली वन मेन रोड. तिथे एकच रोड आहे विथ हाऊसेस ऑन ईदर साईड अँड बस स्टँड राईट इन द मिडल ऑफ द विलेज. म्हणजे गावाच्या मध्यमागे बस स्टँड आहे आणि आजूबाजूला झाडं आहेत. मोस्ट पीपल हू वेअर फ्रॉम हिअर prefer to stay on and commute for work to cities nearby. जवळच्या गावाला त्या बसने तिथून त्या गावापासून शहरामध्ये ये जा करतात, कामासाठी जातात. हुबली अँड धारवाड इथे लोक कामाला जातात. द ॲडव्हान्टेजेस ऑफ स्टेईंग इन अदालदली वेअर अ लेड अ बॅक लाईफ, लेस नॉईज अँड ऑलमोस्ट नो पोल्युशन. एक छोटंसं गाव आहे शहरापासून जवळ, शांतप्रिय म्हणून लोक त्याचा फायदा आहे. द ग्रेटेस्ट अट्रॅक्शन थ्रू द वॉज द स्कूल विच वॉज ऑन par with any city school and where the medium of instructions both English and Kannada. तिथे मेन ॲडव्हान्टेजमध्ये ती जी शाळा आहे ती इंग्लिश मिडियम आणि कन्नड मिडियम दोन मिडियमची आणि चांगल्या प्रकारे शहरामधल्या शाळेसारखं तिथे शाळा आहे. जस्ट लाईक द सिटी स्कूलसारखं द स्टुडंट्स गॉट अ रँक बेस्ड ऑन देअर मेरिट. तिथे मुलं रँकमध्ये मेरिटमध्ये येतात. भीमानाज डॉटर, भीमा नावाची ती व्यक्ती त्याची मुलगी मृदुला वॉज अमॉंग द टॉप फ्यू स्टुडंट्स इन हर क्लास. वर्गामध्ये सर्वात ती टॉप आहे. अँड वॉज नोन फॉर इंटेलिजन्स. तिच्या हुशारीमुळे ती प्रसिद्ध आहे. आता पॅरेग्राफचा मिनिंग समजले. आपण पुढच्या ॲक्टिव्हिटीज बघूया. कंप्लीट द फॉलोइंग वेब. फीचर्स ऑफ अल्लादली ॲज प्लेस ऑफ ब्युटी. अल्लादली हे जे गाव आहे त्याचे कशा प्रकारे सुंदर आहे, त्याचे फीचर वैशिष्ट्य काय ते लिहायचं आहे. मग ते लिहू शकतो. अल्लादला गावाच्या बरोबर काय ब्युटिफुल लेक आहे, ऑलमोस्ट नो पोल्युशन, बनियान ट्री आहे बाजूला, लेस नॉईज. सो त्याचं वर्णन करणारे शब्दामध्ये किंवा काही छोट्या छोट्या वाक्यामध्ये आपण करू शकतो. राईट एंटोनिम्स. अगली ऑपोजिट व अगली म्हणजे खराब, वाईट. ब्युटिफुल. डेमेरिट, मेरिट म्हणजे खच्चीकरण म्हणजे एकदम मेरिटमध्ये आणि या अर्थाने. फेअरवे, नियर बाय. फार अवे म्हणजे दूर आणि जवळ. लिव्ह निघून जाणे, स्टे म्हणजे थांबणे या अर्थाने. अँसर द फॉलोइंग. फाइंड आउट द डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स अँड यूज इन युअर ओन सेंटेन्स. एक वाक्य दिलेलं आहे. देर वॉज अ स्मॉल विलेज इन नॉर्थ कर्नाटक. या वाक्यामध्ये डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे ॲडजेक्टिव्ह शोधा आणि तो म्हणजे कोणता आहे, स्मॉल विलेज. विलेजबद्दल माहिती सांगणारा शब्द स्मॉल. ओके, आता या स्मॉलचा स्वतःच्या वाक्यामध्ये यूज करू शकतो. अ स्मॉल गर्ल वॉज क्रॉसिंग द रोड. माय ब्रदर इज स्मॉल. असं लाईक दिस. ओके. पर्सनल रिस्पॉन्स. एनलिस्ट द क्वालिटीज ऑफ अन आयडियल स्टुडंट. एका आदर्श विद्यार्थ्याची क्वालिटीजची तुम्ही यादी तयार करा. An ideal student is punctual and disciplined. He or she does all his or her work on time. He or she obedient and helpful. आता obedient, punctual, discipline हे त्याचे शब्द आहे. She respects his or her teachers, cooperates, classmates. She is not only good in studies but also in extracurricular activities. Okay, so या प्रकारे. One more. त्यानंतर 5 मार्क्ससाठी एक रायटिंग स्किलचे एक तुम्हाला पॅसेज दिलेला आहे.
आणि त्या पॅसेज वर्बल इन्फॉर्मेशन त्याचं नॉन वर्बल म्हणजे ट्री डायग्राममध्ये रूपांतर केलं. तुम्ही रीड करा केअरफुली, समजेल. पॅसेज इझी आहे, तुम्ही याचं शिकलं जे काय असेल. आणि त्याचं नॉन वर्बल म्हणजे ट्री डायग्राममध्ये ते पॉईंट्स ते ठेवलेले आहेत. सो फ्रेंड्स, आय होप यू माइट हॅव लाईक दिस व्हिडिओ. इफ यू लाईक इट, प्लीज लाईक अँड शेअर इट. इफ यू हॅव एनी सजेशन फॉर मी, राईट इन कमेंट बॉक्स. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.